एक कलाकार म्हणून आज इथे सगळ्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांसमोर एक बोलू इच्छितो की कलाकार म्हणून आम्ही संपूर्ण बसला हाय ना गणिम येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी घोडते दौडीत धानार आणि म्हणजे मला अभिमान आहे की मी त्या मीरा भाईंदर शहराचा रहिवासी आहे, ज्या शाळेमध्ये आपण शिकवतात आणि मुलांना इतकं चांगलं घडवत आहे. खरंच मी म्हणजे कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत आपले जे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे बालगोपाळ आहेत, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप कला असते. जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतात तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे जे शिक्षक असतात त्यांना खऱ्या अर्थाने ती पोचपावती मिळते. क्या बात है, हा आवाज असाच राहिला पाहिजे. जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. बसून घ्या, बसून घ्या. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, त्यांचा जयघोष करतो म्हणजे पण त्यांच्याबद्दल काही वैशिष्ट्य सांगतो अगदी 3-4 ओळींमध्ये. जगातला असा एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. हा किल्ला मेन म्हणजे बेसिकली नोटिफाईड किल्ला नाही. मी 81 पासून या किल्ल्यावर सतत येतोय, पत्रव्यवहार करतोय. पण आता आम्ही गेल्या 5 वर्षापासून मोहीम करतोय. अनेक शिवप्रेमी शिवभक्त या ठिकाणी मोहीम करत होते, पण मीडियाकडे कधी आकर्षित झाले नव्हतं. कारण आम्ही मोहीम करून दर 6 मार्चला हा कार्यक्रम इथे केल्यामुळे आज आम्हाला मीडियाचा फुल सपोर्ट आहे. पण जे विल पॉवर पाहिजे, पॉलिटिकली विल पॉवर पाहिजे, ती विल पॉवर या ठिकाणी नाही. कारण या ठिकाणचे आमदार, या ठिकाणचे महापौर, मी आमदारांना 2002 पासून ओळखतो. ते फक्त याचे स्थानिक आमदार मेहताजी फक्त 2 वेळा आलेत या ठिकाणी. त्यांना माहित पण नाही या ठिकाणी किल्ला होता. पण गेल्या वेळेचे आमदार गीता जैन मॅडमनी 5 कोटी रुपये आणले होती. त्याचं तत्कालीन खासदार राजन विचारे साहेबांनी 5 कोटी रुपये आणले होती. 10 कोटी रुपयाची एवढी मोठी रक्कम आमच्याकडे असताना ती परत गेली, याचं आम्हाला अत्यंत दुःख आहे, अत्यंत दुःख आहे. यावेळी आम्ही ठरवलं आमच्या समितीने 1 मेला महाराज दिन होकर ही रहेगा आजाद मैदान पर. उसके पहले 7 बार पे नाम चढ़ाओ, वरना समिति अब किसी को बख्शेगी नहीं. जय शिवराय. प्रामुख्याने ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. खरं तर मला अभिमान आहे की शिवाजी अप्पांच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेला हा जंजिरा धारावी किल्ला आज 288वा विजय सण हा साजरा करतायत. आणि अतिशय बघा एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम होतोय, त्याबद्दल खरोखर मीरा भाईंदरचा आमदार म्हणून मला अभिमान वाटावा. अशी ही घटना आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आपण साजरी करतोय. मीरा भाईंदर शहरामध्ये आपले शिवसैनिक सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये ठिकठिकाणी ही शिवाजी जयंती साजरी करतायत. राज्यामध्ये सगळीकडे साजरी होते आणि आजच्या ह्या चांगल्या दिवशी असे कार्यक्रम होणं फार गरजेचं असतं आणि ते कार्यक्रम ही मंडळी करतायत. मी जंजिरा धारावी किल्ल्याचं जे पुनरुज्जीवन करायचंय त्यासाठी राज्य शासनाची जी गरज आहे ती गरजेची पूर्तता लवकरात लवकर कशी होईल यासाठी लवकरच बैठक लावेल आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. परंतु भविष्यामध्ये सुद्धा हे असे कार्यक्रम मीरा भाईंदर शहरामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे हा मताचा मी आणि निश्चितपणे तसे प्रयत्न आम्ही करतो. आता अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, सर्वसामान्यांसाठी नेमकं मिळालं नाही, खूप काही मिळालंय. बघा, महायुतीचं सरकार आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारं हे सरकार आहे. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुमित्राताई पवार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात. एमएमआरडी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरची करण्याची भूमिका आदरणीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मीरा भाईंदर आणि ठाणे आणि मुंबईमध्ये भरभरून त्यांनी दिलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली आहे. 2 लाख पर्यंत कर्जमाफी ही काही छोटी गोष्ट नाहीये. जी घोषणा आम्ही निवडणुकीच्या काळात केलेली त्याची आता पूर्तता केलेली आहे. हे रेग्युलर भरणारे, हप्ते भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयाचं अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे. लाडक्या बहिणीची योजना कधीही बंद पडणार नाही हे जाहीर केलेलं आहे.
अनेक योजना जाहीर करत असताना ज्या काही जुने आमचे हे गड किल्ले आहेत त्याचेही पुनरुज्जीवन योग्य प्रकारे करता येईल, चांगल्या प्रकारची डागडुजी त्याची करता येईल, ही भूमिका सुद्धा राज्य शासनाची आहे. आणि अजूनही भविष्यामध्ये ज्या काही योजना करायच्या त्या योजना निश्चितपणे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू. घोडबंदर